या दारूच्या बाई किती बायका विधवा झाल्या ना, किती माणसं गेले याच गावातले नाही, मेंढ्यातले पाळीतले कनाळातले मळगाचे लाखांदूरचे चपराळ्यातले भाऊ या व्यसनाच्या कोणता रस्त्यावर दारू पिऊन पळेलाय म्हणून खंडेलवाल अग्रवाल मालपाणी नाही, ते आपल्याच लोकाईले जोर जास्त आहे म्हणून ते व्यसन मुक्ती अतिशय महत्वाची. तुकडोजी महाराज सांगतात कुत्र्या पारी म्हणून माझ्या भावांनो मी जय भवानी क्रीडा मंडळ अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पूर्ण मेंबर सर्वेले धन्यवाद देतो की तुम्ही कोणी मूर्ख आहेत ते लोक कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही म्हणणारे. अरे भंडारा जिल्ह्यातली घटना आहे, पोरीले नाचवलं आणि तिचे कपडे काढले स्टेजवर. मला सांगा कसे लेकर बनतील. त्याईनं एवढं घाणेरडं पाहिल्यावर लावणी करू नका हे नाही म्हणत, जरूर करा. लावणी म्हणजे कलाय, नाचणं कलाय. आपल्या गावातल्या मुलीचे सांस्कृतिक कलामध्ये मुलीचं नृत्य ठेवा ना, देशभक्तीपर गाण्यावर नृत्य कला आहे. अच्छा झील भानावर द्यावा म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, बरं तुमच्या गावातल्या महिलाही हिम्मतवान आहे, टाळ्या वाजवा. आताच्या आता ते बाई बोलावता बरोबर आली, नाही तर तरुण पोरगी मी कशी जाऊ, आता मी शरमतो घाल चुल्या. आपल्याला अशा मुरदाळ बाया आवडत नाहीत म्हणून मी तुमचा साडी देऊन सत्कार काऊन करतो, याच कारणासाठी की ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला त्या दोन बायाईनं उभं राहा. हे आमची बहीण उभी राहिलाय. या चपराळ्यात तर लय धनी आहेत, तसे काय किती बायका विधवा केल्या चपराळ पेदाळ्याईनं. आता बंद झालं. खोटं आहे काय ताई? काय आडनाव तुमच्या? माईक घ्या. महानंदा रुद्राम ढोरे. ढोरे चपराळ. किती वर्ष झाले काका गेले? 2020 मध्ये. 4 वर्ष झाले. तुम्ही खूप हिम्मत केली. अजून एखाद्या बाईनं राहणं जी उभ्या कशा हवं भेका तुमच्या जवळ बसून असतील तर उभं, तुमच्या जवळ बसून असेल तर त्या बाईले उभं करा ना. हे पेणारे असतील चुकून, तसे आता जास्त नाही पेत चपराळ्या. हातपाय दुखले तेव्हा पेतात. सकाळमध्ये बंदच केली महाराज. धन्यवाद. नाही पण तरी तिकून पिऊन येतात ना बाई. आम्हीच बंद केली. ते गावातले बंद नाही कर, म्हणजे गावातले पेत नाहीत पण बाहेरून येतात ना पिऊ. ते बाई हे सोबती आली महिमा. आणि सांग बर काही इस्टेट नाही 100 एकर ती मायच्या जवळ. दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप. मी तुम्ही दोन्ही आईनं हिम्मत केली माझ्या माय मावल्या, आणि तुम्हाला यासाठी उभं केलं की याच्यात जे काही पेणारे आहेत याईला लाजा वाटले पाहिजे. तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता लेको हो. किती बायका विधवा करता तुम्ही लोक. म्हणून आजपासून दारू बंद करा, बिडी बंद करा, खर्रा बंद करा. लग्नामध्ये फटाके फोडून माजू नका. डीजे लुंगी डान लुंगी, अरे हाटले का पानचटेपणा करत. दारवा पिऊन नाचू नका. डीजे सांगा तुमच्या धंद्यावर असर नाही करत मी. आणि मी माझ्या बहिणीचा सत्कार. लेकरं किती आहेत काकू? 2 आहेत. 2 मुलगा की मुलगी? 2 मुलं आहेत. 2 मुलं आहेत. धन्यवाद ढोरे काकू. टाळ्या.
तुम्ही हिम्मत केली, तुम्ही आल्या नाही. तुम्ही जबरदस्तीनं म्या 2-2 वेळा म्हटलं म्हणून आल्या. म्हणजे हा परिणाम कायचा आहे? प्रबोधनाचाच आहे की नाही काकू आई? प्रबोधनामुळं ते आई उभी राहत नव्हती, पण तरी हिम्मत न राहिली. काऊन? माय लेकर दारू पेले नाही पाहिजे. त्या मायले वाटते माई जिंदगी जशी उदास झाली, दारूत पोटते, त्याची मजा घेते. ज्याला टिकला जा मारोतरावजी तंटामुक्ती अध्यक्ष नाही, पुऱ्या गावाची साथ भेटली तुम्हाला मारोतराव, म्हणून तुमचं जमलं. आणि तुम्ही सर्वच ताकद वापरताना धन्यवाद. दे रे शाल आहे काय? धन्यवाद काका, पार्टी आभारी आहे. मला आनंद वाटला. मला गावातल्या लहान लहान पोराईनं सांगितलं, नाही तर पहिले दारूसाठी घरातलं काही विकत, इतके बहादर चपराळवाले. कारण ते दारू इतके हरामखोर आहे. त्याचा मित्र नवऱ्याले दारू पाजते, त्याच्या बायकोले छळते. तुम्हाला कबूल आहे? तुमच्या बायकोले छळते ते. अबे दारूसाठी आपल्या मायले विकायला भेट नाही ते बेवडे. मले 3 चाकू मारले ना, म्या काय गुन्हा केलता? 3 चाकू मारले पेणार आहे ना मुंबईत. पण सत्य कधी मरते काय मारोतराव? सत्य कधी मरत नाही. मारोतराव मरणारच नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत बाबासाहेब जिवंत आहेत. त्याईले किती दाबा तुम्ही बाबासाहेब आले. आता एक जण लोकसभेत म्हणे आंबेडकर आंबेडकर फॅशन हो गई म्हणे. अबे फॅशनचे अवल्यात. आंबेडकरने कामही वैसा करा की या गावची बाई सरपंच कोणामुळे आहे? गावाले अधिकार कोण दिला? एका मताचा अधिकार कोण दिला? संविधानानं दिला. तुमच्या गावातल्या बाया मेंबर आहेत, ग्रामसेविका बाई आहे, कोणामुळं? संविधानामुळं. हे माहिती. सत्यपाल कीर्तन करून राहिला, कोणामुळं? ना पोथी ना पुराण ना वेद पाहिजे. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. अरे आज भारताला संविधान पाहिजे. किती वर्ष झाले बंद आहे? 2. मला पोरं बोलले माझी. आज भारताला ग्रामगीता पाहिजे. आज भारताला धन्यवाद. जय गुरु, जय तुकाराम महाराज, जय जगनाळे बाबा. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो सांगा, त्या दोन्ही माईची काय गलती आहे? तिचं कुंकू केलं, दारूनं कुंकू नेलं. म्हणून कोणी पेतही असन आज मला देऊन टाका. तुकडोजी बाबांना हेच तर सांगितलं गुरुदेव सेवा मंडळात. आणि उद्यापासून आपले पोरं प्रार्थनेला पाठवा, आपल्या मुला मुलींना पाठवा. गडे हो विसरू नका प्रार्थना. गडे हो विसरू नका प्रार्थना. गुरुपुंजाच्या समाधी मधून दरवर्षी या गावची मंडळी गुरुकुंज मोजरीला लाखांदूर हा पुरा परिसर बरीचशी मंडळी प्रार्थनेला येतात. मी धन्यवाद देतो. अरे मुलगा बापाचा जीव घेऊन राहिला. पोरोपोरी प्रेमामध्ये त्या मुलीला मारून टाकून राहिले. आज एवढी वाईट परिस्थिती झाली. म्हणून तुम्हाला मला गरज आहे. हे तबला वाजवतात,
हे गुरुदेव सेवा मंडळातून कोण आहे मालूम आहे? जातीचे गोवारी. ऐकून दिलं का तुम्ही? हे याच्यात द्या ना मॉनिटर मध्ये. हा बाहेरचा आवाज त्रास देऊन राहिला इथं. तुम्हाला नाही तकलीफ, ते मला त्रास आहे. जवळच्या लोकांचा त्रास शिवाजी महाराजला झाला, भंडाऱ्यावाल्याचा त्रास बाबासाहेब आंबेडकराले पाळून टाकलं बे तुम्ही भंडाऱ्यावाल्या. आता काय ठेवलं तुम्ही? अरे नामदार बच्चू कडूले पाळलं तुम्ही, तर बाबासाहेब आंबेडकराले पाडलं. बाबा जो शेतकऱ्याचा नेता बच्चू भाऊ, दिव्यांगाचा देव बच्चू भाऊ, त्याला पळवून टाकलं. अण्णा हजारेच्या पार्टीला पाडलं होतं. आता काय राहिलं? लग्न चालला काय? इकडे आहे ना, गाई गाई दूधू दे, गाई गाई दूधू दे. हे तुकाराम दादा गीताचार्य, जन्मभर पैशाले हात नाही लावला या माणसानं. लग्न केलं ना, जबरदस्तीनं लग्न लावून दिलं. तर बायकोले बायको नाही म्हटलं मरेपर्यंत, तिले माय म्हटलं. 92 वर्षाचं वय त्या बाईचं आणि यायचं 90. जन्मभर पत्नी नाही म्हटलं तिला. हे असे महापुरुष आपल्यासाठी जळले. तुकाराम, जगद्गुरु तुकाराम महाराज, सावता महाराज, जगनाळे बाबा, ज्योतिबा, मी तेच तर मानून राहिलो. सत्य धर्माने चाला बहुजन सर्व. सत्य धर्माने म्हणून आपलं गाव बहुजन सर्व. सत्य धर्माने चाला चपराड, बहुजन सर्व. सोनी. मी इथं बाहेर गाऊन जे नवरा बायको आले, एक जोडप्यानं उभं राहा. गावातले नाही, बाहेर गाऊन ज्यानं बायकोले सोबत आणलं, शेजारणीले नाही. कारण बायकोवर कमी प्रेम करतात, शेजारणीवर जास्त प्रेम करतात लोक. राहू बे, नाही थांबा. जे ओय तुला पाहिलं नाही की तुझ्या मायला चालतात झालं, बाईचं नाव काढलं की बापापासून खराब व्हायला. मी काही दुसरं म्हटलं काय? जे बाई आपल्या नवऱ्यासोबत आली, त्यानं आपल्या पत्नीला घेऊन या, हातात हात धरू. बारो फूल येऊन राहिले भाऊ. अरे पती पत्नी आहे, कायले शरम आहे? लोक तर बायकोवर कमी प्रेम करतात आणि शेजारणीवरच लय करतात. वा, अरे संग मंग ये ना. जय गुरु, जय भीम, जय शिवराया. वा वा. नका मला पाया लागू देत नाही. मला पाया लागू महाराज व्हायचं नाही. काय आडनाव? तुम्ही शिकले सवरले दोघही. मला नोकरीवर दिसता साहेब. तुम्ही फायनान्स मध्ये आहे काय? बोला. मी नरेंद्र दिवठे आहे मानदेडचा. मी नरेंद्र वजनाजी दिवठे मानदेड. काय करता? उद्योग धंदा दुकान वगैरे आहे काय? नाही जी, डेली कलेक्शन आहे ना, LIC डेली कलेक्शन नित्य निधी अभि करता. डेली कलेक्शन म्हणजे नोटा जमा करता का बँकेसाठी? मग काय पाहावं लागते बाई? भाग्यवान आहे नाही रे, पैसेच मापत राहते तो आम्हाला. धन्यवाद, मला आनंद झाला. मुलं बाळा आले म्हणतात की दोघच जण आले. एवढ्या शौकात थंडीच्या टाइमला. धन्यवाद. पत्नीवर असं प्रेम पाहिजे आणि पत्नीचं प्रेम असं माणसावर पाहिजे. याले म्हणते संसार. ज्योतिबा, सावित्री, बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, शहाजी राजे, जिजाबाई. धन्यवाद देतो. आपला हा कार्यक्रम चालतेच नेहमी. हे ठेवा इथं. राजू भाऊ फोटो काढा दोघाईचा. आपल्याला आनंद वाटते. तिकडे पाहणं. फोटो काढते ना, मी पाठवतो ना तुम्हाला.
तुम्ही माझ्या ड्रायव्हरचा नंबर घ्या. दररोज लाईव्ह कार्यक्रम चालू आहे माझा. तुम्ही युट्यूबवर दिसता आता. हा कारण हो हो हा अरे टाका ना, हार टाका. टाळ्या जमलं. वा वा. असते. आणि हे ताई तुम्ही द्या. फूलों सा चेहरा तेरा. हा कॅलेंडर देतोय. रंग तेरा देखते, रूप तेरा देखते, कुदरत भी हैरान है. धन्यवाद. कॅलेंडर आहे का दुसरं?